तर बाप देवा समिंद्र महाराजा शुभ कार्याचा श्री गणेशाचा अधिष्ठान श्रीफळ महाराजा माझ्या मुलाला या वर्षी वाढदिवसाचं गिफ्ट दिलं 8,000 रुपयाचा नारळ हा अलिबागवरून आणलेला नमस्कार मंडळी, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा। आज असा नारळी पौर्णिमा आणि अख्ख्या सिंधुदुर्गात आपल्या मालवणमध्ये जी नारळी पौर्णिमा साजरी होता, जी ज्या थाटामाटात आणि ज्या जल्लोषात साजरी होता, ती आज मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतले। तर मग चला आपण जाऊया बंदर जेटीवर। मंडळी, आज आमचा नारळी पौर्णिमा उत्सव आणि त्यानिमित्त शिवसेनेने कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यात माका ॲज अ अँकर म्हणून बोलवला मालवणचा तात्याक आणि मी आता त्याची तयारी करतोय। अगदी सेम मालवणचं तात्या बाणान जातले मी। सुरुवात करतोय धोत्रा बोलतो बघा। असंच असतं ना। हे वेगळं वाटतं। हे असं केल्यावर ह्या हातात घेऊच नकोस, ह्या हातातच घे। बघा कसं दिसतंय, मला तुका आवडलंय मी भारी दिसता ना। टाकलो तुझो ओहो, काय मंडळी कसं वाटतं लुक माझं, कमेंट करून नक्की सांगा। दिसतंय की नाही एकदम टाकतो मालवणकार मालवणी। चला मंडळी, मी चाललोय माझ्याकडे कोळी घेऊन चाललोय मालवणी कांड्याचोर। आम्ही आता चाललो मालवण बंदर जेटीवरती, तुम्ही पण यावा। आज जबाबदारी सगळी मालवणच्या तात्याच्या बाईकवर, म्हणजे तातीरा बॅक ऑफ द कॅमेरा। चला महिला मंडळाची खूप गर्दी आहे नारळ लढवच्या स्पर्धेसाठी। आमचं सिंधुदुर्ग किल्लो, मालवण जेटी, मालवण बंदर जेटी। तर या नारळी पौर्णिमेचा असा विशेष महत्त्व की पहिलो मान ह्यो किल्ल्यावर जेव्हा दर्यासागराचा पूजन केलं जातं, जेव्हा नारळ विसर्जन केलं जातं, त्याच्यानंतरच व्यापारी जे असतात ते आपलं विसर्जन, नारळाची पूजा करतात, नारळ विसर्जन करतात, दर्यासागराची पूजा करतात। आणि मग या सगळ्या गोष्टीनंतर जे काही दर्यासागरात जे काही गोष्टी केल्या जातात, त्या सगळ्या गोष्टी मच्छीमारी असू दे किंवा व्यवसाय असतील जे काही, ते या सगळ्या व्यवसायांना सुरुवात होतात। विसर्जन करतले ते हे सगळे जमा करतले नारळ। दर्यासागराची पूजा केली जाता आणि नारळ विसर्जन केलं जातं। कबड्डीची स्पर्धा चालू आहे, थोड्या वेळ चालू होतली। कृपया आपण मैदान क्रमांक 1 पाशी जमा व्हा। नारळ लढवच्या स्पर्धेक आता सुरुवात होता।
सगळे स्पर्धक लाईनीत उभे राहतात आता. हरी खोबरेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. सन्माननीय शहर प्रमुख बाबी जोगी यांचं देखील इथे आगमन झालंय. सन्माननीय सगळे कार्यकर्ते सगळे उपस्थित आपण ज्यांच्या आतंत्र वाढमध्ये राहतो ते सन्माननीय वैभवजी नाईक साहेब सोबत विजय उपरकर साहेब, सन्माननीय मालवणीचा बाल अर्थात हरी खोबरेकर, त्याचबरोबर बाबी महिला सज्जत नारळ लढवच्या स्पर्धेसाठी यांचा अर्धपूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला पाहिजे. त्यानंतर बाराची श्रीफळ वाढवलं जाईल आणि त्यानंतर वेळेच या स्पर्धेची सुरुवात देखील होईल. माननीय श्री नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जात आहे. मंडळी आता तुमच्या समोर आमचे मालवणचे तात्या तुमच्या समोर एक गाराणं घालतं. सगळ्यांनी होय महाराजा म्हणा विसरा नको. तात्या घेतात सगळ्यांनी मोठ्या होय महाराजा म्हणा. जेवलास बा हा जोरात होय महाराजा म्हणा. तर का तेव्हा समिंद्र महाराजा शुभ कार्याच्या श्री गणेशाच्या अधिष्ठान श्रीफळ महाराजा. आज माझ्या गावचो श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण भूतनाथ दांडेश्वर महाराजा. पातू मोर्याचा धोंडो महाराजा. पद्मगडा तो राखलचा महाराजा. राजकोटाचा मानकर महाराजा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नारळी पौर्णिमेचं भव्य सोहळ्यात दणक्यात आयोजित केलं महाराजा. आज या सोहळ्यात लाखाचा पब्लिक आणि 5 लाखाचा नारळ सामावून दिला महाराजा. आज समुद्रात नारळ ठेवताना आमच्या किनाऱ्यावरच्या सगळ्या मच्छीमारांना बरकत दी महाराजा. प्रत्येकाचा होडा सोन्यान म्हणून दे. प्रत्येकाचा सुवा नुसतं पेवत राहून दे. आणि किनाऱ्यावरचा होमचा घरकुला पर्यटकांनी फुलान व्हावान जाऊ देत महाराजा. आज होय जमलेले जे कोण तरुण मंडळी असत त्यांचे जमलेले बाळ आझाद उडवून जाऊ दे महाराजा. जी कोण नटान खटान लिहिली असत त्यांना मानाची सगळी बक्षिसा गावात देत महाराजा. आणि नारळ लढव केले नाही का जाताना गोट्या भरून रास घेऊची ताकद दी महाराजा. ज्यांचे नारळ टिकतील त्यांना ताकद दी आणि ज्यांचे फुटतील त्यांना परत नारळ विकत घेऊ पैसे दी महाराजा. त्या फुटलेल्या नारळात आज प्रत्येकाच्या घरात चुनकापाची ताटा बनवते महाराजा. आणि सगळ्यात महत्वाचा आज जे जे इले असं त्यांना पुढल्या वर्षी पुरात एवढ्या समाधान आणि श्रीमंतीचा श्रीफळ मिळून दे महाराजा. जे कोणी खोटा नाटा केला असत तर तू तुझ्या पायाखाली घालून त्यांच्याच गटात घाल महाराजा. आणि ही जी जमलेली लेकरं असत त्यांना जी भोपळ्याची उभे मालवण शेती त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या ते आमचे लाडके माजी आमदार वैभवताई साहेब यांना परत एकदा मानाचा स्थान मिळान दे. आणि आमच्या मालवणचा दिमागात विकास होते महाराजा. आणि हट जमलेल्या शिवसेनेच्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयाचं बघू पुन्हा एकदा फडकती ताकद दिलं महाराजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नारळ वाटप चालू आता. लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री निलेश राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पुढे मालवण मतदारसंघाचे सगळीकडे नारळ लढवची स्पर्धा आता चालू झाली आहे. कबड्डीची स्पर्धा चालू आहे. स्पोर्ट्स माफ करा शुभम स्पोर्ट्स इथे उपस्थित दिसतोय. एसे फाउंडेशन मालवण. लहान लहान पोरांपासून
मुलांपर्यंत सगळे नारळ लढवतात. बघा किती लहान लहान मुलं असत. अलिबाग वरनं 8,000 रुपयाचा नारळ आणला. 8,000. माझ्या मुलाला यावर्षी वाढदिवसाचं गिफ्ट दिलंय 8,000 रुपयाचा नारळ. आज अलिबाग वरनं आणलेला उडते छान उडते छान बाई गाडी चमचम करते जमीन बाई गाडी चमचम करते गाडी. फुगड्यांचे कार्यक्रम चालू आहेत. वेगळं काहीतरी. दोन तीन ये ती लहान लहान मुलं आहे. फॅन्सी ड्रेस साठी छान छान नटा नेली आहेत. मुलींची कबड्डीची स्पर्धा चालू आहे. या साईडी खाऊची दुकानं असत. पाणीपुरी, शेवपुरी, आईस्क्रीम, सरबत, सगळ्या प्रकारची दुकानं असत. समुद्राच्या ठिकाणी बसलेले पण तो तुमच्या जातीचा आहे याला महत्व नाही. मच्छी मारतो, मासे मारतो, त्याला मच्छीमार म्हणतो. आणि म्हणूनच तात्या बघा अँकरिंग करतात. चालू होता हो बाय घराकडे नारळ स्पर्धे असं 1 2 साडे आता ह्यांका बेंचवर नाचत नाचत नारळ आणि लढवतात. ज्यांचा नारळ फुटलाय त्यांनी आपले रजिस्टर केलेले नंबर मजा येतली आता. लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर लकी ड्रॉ देखील होईल. ड्रॉ काढला जात आता. नंबर असा 39 नंबर 39 रत्नमाला राधाकृष्ण पाटील. हजार असा हातवर करा पाटील मॅडम. नाचा नाचा. जेव्हा 13 स्पर्धक उरले त्यातले फक्त 10 स्पर्धक आता खेळतले. आणि चिपीच्या माध्यमातून 3 स्पर्धक त्यांना पाय दिली जातली. म्हणजे तर पुढच्या वेळेस 8 राहतले आणि समसमान स्लो वाढणार ना. सुरुवात करूया. 1 2 साडे माडे 3. प्राजक्ताक बक्षीस मिळाला लकी ड्रॉ मध्ये कुकर. माता नाचता कसला तुमका माहित आहे. 1 2 साडे 3. अरे बघा आवाज चेक करा. आवाज तात्या तुम्ही नारळ कट करताना पहिलं कांडी होतो काय केलास बाहेरचो नाही काय केलास हो तात्या असा ना. अरे गेलो आवाज पाय पसंत घे. आज बाबांचा वाढदिवस आहे त्याच्या. नाव ना जरा वेगळा येईल. नाव बदलू काय
हो नाव बदलूचा का वाचूक जना नाही एंडू गुंडू पांडू नाव असा थांबा तात्या हो तुमका काय कसली तुमका काय खावचं इडली खावची हा तुमका डोसो खावचो हा नाव दुसऱ्याच असा मग देव मानसी मनोज मयेकर. मानसी मनोज मयेकर कोण आहे मानसी कोण? ऐका ही गैरसमज आहे. मानसी मनोज मयेकर माझी बायको नव्हती. आता कळलं आमका ती उठली नाही तेव्हाच कळलं आमका कारण मनोज मयेकर दोन असत म्हणून आता नाव दिलं भूलगंगार तुला सांगलं डॅमेज तुम्ही असाच मानसी मनोज मयेकर माझी जानवी मनोज मयेकर हा. रोज व्हिडिओ बघतात तरी काय म्हणतात हो रोज हात मारतात. तात्या यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर रोहन कदम यांचा सन्मान करतायत किरण वाळके. तदनंतर मकरंद मयेकर हे खंडेचोर या नावाने सर्वत्र रील्स करून जो फेमस आहे त्याचा आभार व्यक्त करतायत किरण वाळके. आपल्या स्पर्धेची रंगत आणली आणि पूर्ण जिल्हा बंद सर्व यांच्यासाठी आणि खरोखर मानू हव्या अगदी कमी वेळात या सुरेल बेंजो पार्टीने नाव कमावलं ना आणि एवढं सुंदर वादन करून मालवण रसिक प्रेक्षकांचं खरोखर मनोरंजन करतात. आमचे तुमच्या अंतिम सामना तळाशी विरुद्ध मालवण अंतिम सामना सुरुवात करूया ना. तळाशी विरुद्ध मालवण नाही तळाशी पण मालवण रस्ता वायरी तळाशी विरुद्ध वायरी चला रेडी 1 2 3 तळाशी विनर झालेला असा पण चढवा मगाशी तुला सांगलंय तू हातात दिलं कोणाच्या नारळ आता दिलं मालवणी तात्यांच्या आणि मगाशी दिलं कांटेश्वराच्या तेव्हाच तुला सांगलंय तुला नारळ फुटतो आणि बोललो मी बोलतोय का खरंच बोलतो. तर आजची विनर असा सलोनी खवणेकर तळाशी आठवून काढून रडतो. एक मिनिट होल्ड. गती विनर असत पैठणी विनर असत पूर्वा राजन आयरेकर. पूर्वा आयरेकर असत पूर्वा राजन आयरेकर स्वतः होऊया आधार बघतोय मी. तुम्ही पूर्वा यावा. ही निघाली लकी प्रेक्षक आणि हेका मिळाली पैठणी. अजून एक लकी ड्रॉ स्पर्धकांमधून निवडून आता क्या बात.
प्रेक्षका मनसून करते स्पर्धकांक मनसून लकीड्रॉ काढलेला असा नंबर 136 मानसी बळक. अरे वा वा लगेच आधार कार्ड हा मानसी बळक. माननीय पूनम चव्हाण मॅडम यांच्या हस्ते या बक्षीस वितरित होईल. बक्षीस मोठा हा म्हणून तुमच्याकडून द्यायचा. आणि पैठणी मी विनंती करतो नीना कुंभरकर मॅडम आणि मीनाक्षी शिंदे मॅडम या आणि जोशी मॅडम. तृतीय क्रमांक विनर आहे हेमांगी आचरेकर. स्पर्धेतल्या तिसऱ्या क्रमांकावर होतो मिक्सर आणि सुंदर अशी पैठणी. अशी पुतणी लतिका मयेकर गॅस शेगडी आणि पैठणी. बाबाजीचा बागडा बाहेर लागलेला क्या बात आहे. हरिपुरी सोन्याची नट. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी केलाय. काय चुकला असाल तर माफ करा. आणि जर हा व्हिडिओ तुमका आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.